सांगाच माझा आवाज येतो का? हो सर यालाय. येतो ना? हा, मी 2 वेगवेगळ्या याच्यावरनं लॉग इन आहे. ठीक आहे. आणि आता स्क्रीन शेअर होते का फक्त बघ. हो सर बघतो. स्क्रीन दिसते ना? झाली हो सर. ओके, आवाज पण येतोय, स्क्रीन पण दिसते. हो ओके, ठीक आहे. $28 जॉईन आहेत. अजून 1-2 मिनिटं बघूया, मग आपण चालू करू. ओके, जे लॉग इन आहेत ऑनलाईन आहेत त्यांच्यासाठी, जे नाहीत ते परत व्हिडिओ बघतील, काय अडचण नाही. एक्सपेरिमेंट नंबर 6 जो आहे ते एक्झिक्युशन ऑफ फाईल अँड डिरेक्टरी मॅनिप्युलेशन कमांड आहेत. तर तुमच्याकडं मॅन्युअल असेल PDF तर तुम्हाला ते कळून जाईल. एक्सपेरिमेंट नंबर 6 आहे. तर त्या 6 मधले आपल्याला जे डिटेल्स आहेत ते मी आता तुम्हाला डेमॉन्स्ट्रेट करून दाखवणार आहे. ओके, तर आपण आतापर्यंत मी तुम्हाला हे सगळ्या कमांडच्या रिलेव्हंट इन्फॉर्मेशन कॅप्चर करा आणि मॅन्युअलमध्ये जे एक्सरसाइज दिलेले आहेत ते लिहा म्हणून सांगितलेले आहेत. फक्त मला डेमॉन्स्ट्रेट करून दाखवायचे आणि फार इझी कमांड्स आहेत. फक्त रन करणं, कमांड जशा तुमच्या मॅन्युअलमध्ये दिलेत तशा रन करून फक्त बघायचे आउटकम काय येतात. ओके, तर आपण तेवढंच टास्क करणार आहे. माझं परत एकदा सगळ्यांना ऑलरेडी मी गाईडलाईन्स दिलेले आहेत की पुढचे सगळे जे एक्सपेरिमेंट्स आहेत त्याचे एक्सरसाइज, त्या रिलेटेड कमांडचे इन्फॉर्मेशन हे लिहून ठेवा. त्यामुळं आपल्याला टर्मवर कंप्लीट होऊन जाईल. कारण की पुढचे जे एक्सपेरिमेंट आहेत 11, 12, 13 ते तर थेरॉटिकल आहेत, जे आपण ऑलरेडी शेड्युलिंग अल्गोरिदम आणि त्याच्या रिलेव्हंट सगळे घेतलेले आहेत. त्यामुळं कमांड सोप्या आहेत, एक्सपेरिमेंट्स तुम्ही करू शकता. सांगाच विजिबल आहे ना स्क्रीन? हो सर विजिबल आहे. ओके, ओके. तो पहिल्यांदा आपण काय काम करूया की हाऊ टू क्रिएट अ फाईल. फाईल कशी क्रिएट करायची हे पहिल्यांदा बघूया. तर त्यासाठी कमांड आहे कॅट. ओके, कॅट कमांड आहे. कॅटला लेस दॅन एक सिम्बॉल यूज करायचं आणि तुम्हाला जी फाईल क्रिएट करायची आहे त्या फाईलचं नाव द्यायचं. ओके, तर कॅट a.text असं मी नाव दिलेलं आहे आणि हे रायटिंग मोडमध्ये जाईल. मी तिथं काहीतरी क्रिएट करून घेतो, 3 लाईन्स क्रिएट करून घेतो. ओके, एक कॉलम वाईज का करून घेतोय ते परत तुम्हाला कळून जाईल की याचं मिनिंग काय आहे आणि हे मला कशासाठी लागणार आहे. ओके, आणि जर तुम्हाला सेव्ह करायचं असेल तर Ctrl+C करायचं. Ctrl+C केल्यानंतर ते सेव्ह होऊन जाईल. ओके, तर a.text नावाची फाईल तयार झालेली आहे. जर मला बघायची असेल a.text ही फाईल तर कॅट स्पेस a.txt. ओके, कॅट विल डिस्प्ले द फाईल. जेवर मी फाईल क्रिएट केलेली आहे
ती तुम्हाला दिसून जाईल. ओके, कळतं? तर आपल्याला या एक्सपेरिमेंट मध्ये कॅट ही कमांड आहे. जर तुम्हाला मॅन्युअल पेजेस बघायचे असतील कॅटच्या, तर शक्यतो आपण काय करतो, 2 टर्मिनल ओपन करून ठेवतो आपण. एक टर्मिनल त्यासाठी तुमच्या कमांड रन करण्यासाठी, दुसरं मी टर्मिनल जनरली यूज करतो की मॅन कॅट मॅन्युअल ऍक्सेस पेजेस ऑफ कॅट. तर कॅटची इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळून जाईल. ज्यांच्याकडं उबंटू इन्स्टॉल आहे तर ते तुम्ही कमांडची इन्फॉर्मेशन ह्यातून लिहू शकता. आणि कमांडचे जे ऑप्शन्स आहेत त्याला -A, -B, -C, -E असे ऑप्शन्स येतात. तर ते तुम्हाला इथं डिस्प्ले करायला मिळून जातील. किंवा यू कॅन इझिली राईट डाऊन द कमांड अँड इट्स ऑप्शन ऑन द गुगलवरनं पण लिहू शकतो. तर ही कॅट कमांड आहे. तर कॅट कमांडचा यूज करून आपण एक फाईल तयार केली. मी अजून एक फाईल तयार करून घेतो कारण की आपल्या एक्सपेरिमेंटला लागणार आहे. कॅट b.txt. ओके, तर मला जर ते रायटिंग मोडमध्ये न्यायची असेल तर लेस दॅन हा सिम्बॉल यूज करावा लागेल. ओके, ॲट द एंड ऑफ द इट विल बी इन द रायटिंग मोड. ओके, आणि सेव्ह करायचं असेल तर Ctrl+C. ओके, आता ती फाईल क्रिएट झाली का बघूया. b.txt. तर 2 फाईल क्रिएट झालेले आहेत. तर तुम्ही कॅट कमांड यूज करून फाईल क्रिएट करू शकता किंवा फाईल डिस्प्ले करू शकता. ओके, इट इज अ व्हेरी सिम्पल. ओके, त्यानंतर त्या एक्सपेरिमेंटमध्ये LS ही कमांड आहे. LS इज कॉल्ड ॲज अ लॉंग लिस्टिंग. ओके, LS जी कमांड आहे ती लॉंग लिस्टिंगसाठी यूज केली जाते. तर आपल्याला जर मॅन LS करून बघितली तर तुम्हाला कळेल की लिस्ट ऑफ डिरेक्टरी कंटेंट, कुठले डिरेक्टरी कंटेंट आहेत ते आपल्याला कळून जातील. तर LS चे भरपूर ऑप्शन आहेत. मॅन्युअल जर तुम्ही बघितलं तर ते ऑप्शन जर रन करून बघितले आणि त्याचे ऑप्शन्स मिनिंग काय आहे हे पण कळून जाईल. LS स्पेस -A. ओके, विल डिस्प्ले ऑल द फाइल्स इन्क्लुडिंग द हिडन फाइल्स डिनोटेड बाय डॉट. तर युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये डॉट हे एक्सटेन्शन हिडन फाईलचं असतं. तर हिडन फाईल्स तुम्हाला दिसून जातील. आता जे आउटपुट दिसतं त्यामध्ये आपण जे क्रिएट केलेले आहेत फाईल त्या पण दिसून जातील बघा, A.text आणि B.text. ओके, आणि ह्या सगळ्या फाईल्स तुमच्या ज्या अवेलेबल डिरेक्टरीमध्ये आहेत तिथे क्रिएट झालेले आहेत. ओके, इट विल बी लॉंग लिस्टिंग ऑफ युअर डिरेक्टरीज. ओके, तर LS-A will display hidden files. Okay, LS-D LS-D. ओके, त्यामध्ये लिस्ट द डिरेक्टरी. आता इथे डिरेक्टरी कुठली लिस्ट, अजून मी डिरेक्टरी तयार केली नाही कारण की पुढच्या एक्सपेरिमेंट 7 मध्ये mkdir टू क्रिएट अ डिरेक्टरी तिथे कमांड आहे. त्यावेळी आपण हे करून बघूया. LS-I मी मॅन्युअल जे तुमचं आहे त्यामधलंच करून दाखवतोय. LS स्पेस -I. ओके, तर ह्यामध्ये आयनोड नोटेशन्स, प्रत्येक फाईलला एक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असतो. तर तो नंबर आपल्याला इथं कळून जाईल. म्हणजे A.text ज्यावेळी मी तयार केली तर त्या फाईलला एक आयनोड नंबर मिळालेला आहे. तो नंबर इथं तुम्हाला कळून जाईल. ओके, सो एव्हरी इंडिव्हिज्युअल फाईल ऑर डिरेक्टरी हॅज अ आयनोड नंबर विल बी डिस्प्लेड बाय LS-I न डिस्प्ले करता येतं. ओके, किंवा पुढची जी कमांड आहे LS-L long listing, it will be display all the information about your file. ओके, त्यामध्ये त्या फाईलचे परमिशन्स, ओके, म्हणजे त्याला रीड राईट एक्झिक्युटिव्ह परमिशन्स आहेत त्या. ओके, त्यानंतर त्याची सब डिरेक्टरी आहे का किंवा इंडिव्हिज्युअल फाईल आहे का, तर तिचा नंबर येतो 1. कुणी तयार केली तर कॉम. ओके, कुठल्या रूट डिरेक्टरीमध्ये तर कॉम डिरेक्टरीमध्ये त्याची साईज काय आहे आणि ती कधी तयार झाली. आता सिस्टीम डेट अप्रोप्रिएट नसल्यामुळं इथे डेट तुम्हाला जुन्या मिळतील. ओके, सो इट विल बी डिस्प्ले ऑल द डिटेल्स ऑफ युअर फाईल्स. ओके, त्यानंतर तुमच्या मॅन्युअलमध्ये काही एक्सपेरिमेंट तिथं दिलेले एक्झाम्पल, त्यामध्ये LS स्पेस -I स्पेस फाईल नेम द्या म्हणून सांगितले, A.txt. ओके, तर जी आपण फाईल तयार केलेली आहे त्याचा हायपन नंबर म्हणजे ह्याचा आयनोड नंबर मिळून जाईल. A.text चा आयनोड नंबर तुम्हाला
मिळून जाईल युजिंग ls-i आणि फाईल नेम दिल्यानंतर. त्यानंतर ls-l ऑलरेडी करून बघितलंय, ls स्पेस 3 क्वेश्चन मार्क्स. ओके, सो देर विल बी नो सच अ डिरेक्टरी और नॉट सच अ फाईल. ओके, त्यासाठी तुम्हाला फाईल और डिरेक्टरी करावी लागेल. ओके, त्यानंतर तुमच्या मॅन्युअलमध्ये ls स्पेस d स्टार s असं दिलेलं आहे आणि ते जर दिलं ते बघितलं तर तुम्हाला कळेल की लिस्ट ऑफ फाइल्स नेम विथ स्टार्टिंग विथ d अँड एंडिंग विथ s. ओके, आपल्याला जर तशी फाईल सर्च करायची असेल तर ls स्पेस d स्टार s स्टार्टिंग फ्रॉम d अँड एंडिंग विथ s त्याची लिस्टिंग मिळेल. आता एक ही फाईल तशी नाही तर मी चेंज करू शकतो, ls a स्टार जर केलं तर ए पासून स्टार्ट होणारे फाईल आहेत का, तर आहेत. abc.txt आहे आणि a.txt आहे. अर्थ कळतो, तर हे तुमच्या मॅन्युअल मध्ये दिलेली आहेत. ओके, त्यानंतर पुढची कमांड तुमच्या मॅन्युअल मध्ये दिलेली आहे ती rm. ओके, तर rm ही रिमूव्ह करण्यासाठी, एखादी फाईल रिमूव्ह करायची असेल तर rm आपल्याला करावी लागते. ओके, rm रिमूव्ह. ओके, तर तिची आपल्याला मॅन्युअल ऍक्सेस पेजेस बघायचे असतील तर मॅन rm. ओके, हे रिमूव्ह द फाईल और डिरेक्टरी, फाईल किंवा डिरेक्टरी रिमूव्ह करायची असेल तर rm ऑप्शन आणि फाईल नेम किंवा डिरेक्टरी नेम द्यावं लागतं. ओके, तर त्यासाठी मी एखादी फाईल ऑलरेडी जी तयार आहे इथं a.txt आणि b.txt तर आपल्याला डिलीट करायची नाही, abc नावाची फाईल आहे. ओके, cat abc.txt. ओके, तशी फाईल नाही, एक फाईल क्रिएट करून घेतो, cat abc.txt. ओके, राईट मोड मध्ये जाईल, 1 2 3 एंटर, 4 5 6 एंटर, 7 8 9 एंटर, कंट्रोल सी. ओके, आपण फाईल चेक करूया, cat abc.txt. ओके, फाईल डिस्प्ले होईल. जर मला ही फाईल रिमूव्ह करायची असेल तर rm. ओके, आणि rm मध्ये दोन ऑप्शन्स आहेत. इंटरॅक्टिव्ह ऑप्शन म्हणजे तुम्हाला डिलीट करताना विचारायचं असेल, इंटरॅक्टिव्हचा अर्थ काय आहे की इफ यू आर इंटरॅक्टिंग विथ द युजर, rm -i इंटरॅक्टिव्ह आहे, abc.txt. ओके, तर यू वॉन्ट टू रिमूव्ह अ फाईल, हा मेसेज येईल इंटरॅक्टिव्ह वे न. ओके, इथे एस म्हटल्यानंतर इट विल डिलीट द फाईल. ओके, आता आपण चेक करूया, cat abc.txt आहे का, सो इट विल बी डिलीटेड, फाईल डिलीट झालेली आहे. ओके, परत एकदा मी एक फाईल तयार करून घेतो, cat लेस दॅन a.txt. ओके, रायटिंग मध्ये 1 2 3 एंटर, 4 5 6 एंटर. ओके, तर एवढीच फाईल मला पाहिजे, कंट्रोल सी. ओके, फाईल क्रिएट झाली, cat a1.txt. डिस्प्ले करतो मी फाईल ती. ओके, फाईल इज क्रिएटेड. ओके, आता मला जर फाईल विदाउट इंटरॅक्टिव्ह मध्ये फोर्सफुली जर डिलीट करायची असेल तर rmच मला यूज करावे लागेल आणि मला ऑप्शन जो आहे तो आय यूज करायची गरज नाही. ओके, बाय डिफॉल्ट विदाउट आय जर मी ऑप्शन यूज केला तर ते इंटरॅक्टिव्ह होत नाही, डायरेक्टली डिलीट होऊन जाते, rm आणि फाईल नेम. ओके, तर rm चे दोन ऑप्शन्स फार महत्वाचे आहेत, rm विथ -i. ओके, आणि rm विदाउट एनी ऑप्शन. ओके, rm a.txt. ओके, एंटर केला. आता तुम्हाला मगाशी तसं इथं विचारलेलं की rm रिमूव्ह द रेग्युलर फाईल abc.txt आणि आपण येस म्हणलेलं, इथं तुम्हाला कुठलाही ऑप्शन विचारला जात नाही की यू वॉन्ट टू डिलीट ऑर नॉट, कारण की rm डिलीट झालेलं आहे. हे जर चेक करायचं असेल तर ls1.txt. ओके, ls ती फाईल तुम्हाला ऍक्सेस करायला मिळेल किंवा ls स्पेस -i अशी फाईल कुठली असेल तर त्याचा आयनोड नंबर पाहिजे आणि ऑलरेडी डिलीट असल्यामुळे देर इज नो सच अ फाईल और नो सच अ आयनोड नंबर, सो rm विल डिलीट द फाईल. ओके,
त्यानंतर पुढची कमांड आहे मूव. ओके, MV. सो मूव, वी आर मुव्हिंग फ्रॉम वन फाईल फ्रॉम वन लोकेशन टू अनदर लोकेशन. ओके, तर मूव हे आपल्याला सोर्स आणि डेस्टिनेशन या दोन फाईल कशा मूव्ह होतात त्या तुम्हाला कळेल. म्हणजे आपण जसं मूव्ह करतो, ओके, फ्रॉम सोर्स टू डेस्टिनेशन, सेम त्यासाठी आपल्याला मूव्हची सिंटॅक्स बघावं लागेल. मॅन MV. मॅन MV केले तर तुम्हाला मिळेल की मूव्ह ऑर रिनेम द फाईल. ओके, आता उबंटू मध्ये सोर्स फाईल मध्ये डेस्टिनेशन फाईल कॉपी होते आणि तुमची सोर्स फाईल डिलीट होते, असा अर्थ होतो. दोन्ही राहत नाहीत फाईल. ओके, सो कंटेंट फ्रॉम युअर सोर्स इज कॉपीड टू द डेस्टिनेशन अँड देर इज नो सोर्स फाईल रिमेन्स. त्यामुळं मूव्ह इज नथिंग बट रिनेम पण होतं. ओके, तीच फाईल रिनेम होऊन जाते दुसऱ्या नावानं. ओके, तर हे डेमॉन्स्ट्रेट करता येईल. कसं डेमॉन्स्ट्रेट करायचं ते बघूया. गोली मत लेना मेहरबानी करके, तकलीफ होगी बंद. कोणाचा आवाज येतोय बघा का. जे कनेक्टेड आहे त्यांनी म्यूट ठेवा. मी सेशन ज्यावेळी तुम्हाला सांगेन ना बोला त्यावेळीच बोला. हे सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पर्क्युलेट होणं गरजेचं आहे. कसं होतं ते. ओके, आता ऑलरेडी आपल्याकडे a.text आणि b.text ही फाईल आहे. ओके, तर मी बघा काय करतो, MV. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे की एक फाईल मूव्ह करायची आहे दुसऱ्या फाईलमध्ये. आता c.text ही काही फाईल क्रिएट नाही आणि स्पेस a.txt असं जर मी दिलं तर काय होतंय बघा, c.text इज नॉट फाउंड. ओके, म्हणजे c.text ही फाईल नाही. MV. ओके, a.txt स्पेस c.txt. ओके, तर अर्थ काय कळला बघा की इथं ही तुमची सोर्स फाईल आहे a.text आणि डेस्टिनेशन फाईल c.text आहे. आता डेस्टिनेशन फाईल क्रिएट नाही तरी ती मूव्हच्या वेळी ऑटोमॅटिकली क्रिएट होते आणि ए चे कंटेंट कशात जातात, सी मध्ये जातात. आता ए फाईल रिमेन राहील का. आता इथं MV आहे, मूव्ह आहे आणि मूव्हचं नाव आहे रिनेम सुद्धा आपण म्हणू शकतो. जर आपल्याला आता चेक करावं लागेल, कॅट a.txt ही फाईल दिसते का बघूया. सो देर इज नो सच ए फाईल. ऑलरेडी फाईल होती पण आपण काय केली, ती रिनेम केली c.text न. तर कॅट c.txt. आता आपल्याला a.txt जी होती ती आता नवीन नावानं कुठल्या झालेलं आहे, c.txt. So that is the use of MV command. MV, we are moving the content of source to the destination. If destination is not created, it will be automatically create the destination and your content of the source file is copied into the destination. There will be no source file after the operation. म्हणजे a.text ही परत तिथं मिळणार नाही. So a.text is renamed to c.text. ओके, अर्थ कळला का. सो दॅट इज MV कमांड. ओके, मूव कमांड. ओके, सो मूव कमांड हॅज सर्टन ऑप्शन्स. बेसिक यूज मूवचा रिनेम आहे. ओके, त्यानंतर MV कमांड झाल्यानंतर अजून एक कमांड आहे, त्याला आपण म्हणतो कॉपी कमांड. कॉपी. सो वी आर कॉपिंग द फाइल्स फ्रॉम द सोर्स टू द डेस्टिनेशन. ओके, सो फर्स्ट फाईल अँड सेकंड फाईल वी आर कॉपिंग. आता ही कॉपी कमांड आहे. मगाशी आपण मूव्ह केलं, मूव्ह म्हणजे रिनेम केलं. a.text ही रिनेम झाली c.text न. सो देयर विल बी नो a.text रिमेन फर्दर. आपल्याला c.text मिळत राहील. आता आपण एक दुसरी फाईल क्रिएट करूया. ओके, एम्प्टी फाईल क्रिएट करूया आणि त्यामध्ये c.text कॉपी करता येते का चेक करूया. ओके, एम्प्टी फाईल जर क्रिएट करायचं असेल तर कॅट z.txt. ओके, z.txt ही फाईल मला एम्प्टी फाईल म्हणून सेव्ह करायची आहे. ओके, तर फाईल क्रिएट होईल. कंट्रोल C करा, एम्प्टी फाईल क्रिएट होईल. कॅट x.txt. ओके, सो देर विल बी नो कंटेंट. बरोबर ना, मी फाईल नुसती क्रिएट केलेली आहे. ओके,
कॅट न करू शकता, किंवा अजून एक कमांड आहे ह्याच एक्सपेरिमेंट मध्ये, टच विल क्रिएट अ न्यू फाईल. ओके, तर ते पण तुम्हाला कळून जाईल. ज्यांनी मॅन्युअल वाचलेला आहे त्यांना ह्या गोष्टी कळतील, कारण की हे इझी आहे. कमांड्स आणि त्याचं मिनिंग आणि तुमचे एक्सपेरिमेंट कसे होतात ते ऑलरेडी मॅन्युअल मध्ये तुमच्या व्यवस्थित दिलेलं आहे, आणि त्याच्याच रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन विचारलेले आहेत. जर तुम्ही मॅन्युअलच्या त्या 1-2 पेजेस जरी वाचले तर तुम्हाला एक्सपेरिमेंट मध्ये काय विचारलंय ते तुम्हाला करता येईल. ओके, तर आता मला कॉपी कमांड यूज करायची आहे. तर कॉपी कमांडचं पहिल्यांदा मला सिंटॅक्स बघून घ्यायला लागेल. ओके, तर man cp. ओके, सो इट इज अ कॉपिंग द फाईल अँड डिरेक्टरीज. ओके, तर त्याचा सिंटॅक्स काय असतो, सीपी सोर्स फाईल आणि डेस्टिनेशन फाईल. आता माझ्याकडे काय आहे, सीपी सोर्स फाईल माझी कुठली आहे, तर c.txt आणि डेस्टिनेशन फाईल x.txt. ओके, रन करून बघूया. सो तुमची कमांड रन झालेली आहे. आता मी दोन्ही फाईल बघतो, कॅट c.txt डिस्प्ले करूया, डिस्प्ले होत्या कॅट x.txt. so that will be copying from the source file to the destination file. So that is the basic difference between your mv command and cp command. mv is a rename command. तिथं a.text ही काय झाली, आपण मूव म्हणतो, पण a.text ही c.text नावानं सेव्ह झाली. देर विल बी नो एक्झिस्टन्स ऑफ a.text. बट ह्यामध्ये काय झालं, तुमची जी फाईल आहे सोर्स फाईल c.text चे सगळे कंटेंट x.text मध्ये कॉपी झाले आणि दोन्ही फाईल आहे अशा आपल्याला मिळतात. सो दॅट इज अ कमांड cp कमांड. ओके, देन नेक्स्ट कमांड इज अ जॉइन कमांड. सो जॉइन कमांड इज यूज टू जॉइन द लाईन ऑफ फाइल्स. ओके, दोन फाईल जॉईन करण्यासाठी आपल्याला जॉइन कमांड यूज करावी लागते. ओके, तर आपल्याकडे आता दोन फाईल आहेत ऑलरेडी, एक आहे c.text, दुसरी आहे b.text. ओके, तर आपण जर जॉईन कमांड बघायची असेल तर तुम्हाला मॅन्युअल ऍक्सेस पेजेस जर त्याचे बघायचे असतील तर मॅन जॉईन. ओके, तर जॉईन कमांड जॉईन द लाईन ऑफ 2 फाइल्स ऑन कॉमन फील्ड. पण तिथं कुठली तरी फील्ड एक कॉमन पाहिजे. आता हे मी मुद्दाम त्या दोन फाईल सेम का घेतोय, देअर मस्ट बी अ कॉमन फील्ड, देन अँड देन दॅट फाइल्स आर जॉईन टुगेदर, अदरवाइज दॅट फाइल्स कॅनॉट बी जॉईन. आता माझ्याकडे दोन अशा फाईल्स आहेत त्यामध्ये कॉमन फील्ड आहे, म्हणजे कॉमन फील्ड म्हणजे काय, कॉलम. ओके, कारण की c.text आणि x.text ह्या सेम फाईल आहेत, तर मला ह्या दोन फाईल जॉईन करता येतील का. ओके, जर तुमचं MCQ पेपर असेल तर ह्यामध्ये असे क्वेश्चन विचारले जातात. हाऊ द जॉईन कमांड विल join 2 files if there will be a common field is there. Okay, join c.txt comma x.txt. ओके, ह्या दोन फाइल्स जॉईन झालेले आहेत. कॉमन कुठला आहे बघा, कॉमन कुठले घेतलं, जर वरती दोन फाइल्स बघितल्या तर ह्या त्या दोन फाइल्स आहेत, त्यामध्ये पहिला कॉलम हा कॉमन आहे, इट रिमेन ॲज इट इज. आणि मग पुढचे तुमचे जे कॉलम आहेत, ह्या फाईलचे 2 कॉलम आणि त्या फाईलचे 2 कॉलम, पुढचे 4 कॉलम आलेले आहेत. ओके, सो दॅट इज कॉल्ड ॲज जॉईन कमांड. इफ यू वॉन्ट टू जॉईन द 2 फाइल्स यू मस्ट हॅव अ कॉमन कॉलम बिटवीन द 2 फाइल्स. जर कॉलम कॉमन नसेल तर आपल्याला फाईल जॉईन करता येत नाही. ओके, नेक्स्ट कमांड इट स्प्लिट कमांड. ओके, तर स्प्लिट कमांड वी कॅन डिवाइड द फाईल. ओके, आपल्याला फाईल जर डिवाइड करायची असेल तर स्प्लिट कमांड यूज करता येते. ओके, सो व्हॉट इज यूज ऑफ स्प्लिट फाईल, स्प्लिट फाईल इज यूज टू स्प्लिट द लार्ज फाईल इंटू द स्मॉल वन. ओके, डिपेंडिंग अपॉन द लाईन, आपल्याला लाईन द्यावी लागते. आता इथे लाईनच आपल्याकडे कमी असल्यामुळं छोट्या फाईल आहेत, त्यासाठी मी एक फाईल पहिल्यांदा क्रिएट करून घेतो. कॅट a.text नाही, कारण की डिलीट झालेली आहे ती किंवा ओव्हरराईट झालेली आहे, तेव्हा मी a.text नावाची परत एक फाईल तयार करून घेतो. जर ऑलरेडी तयार असेल तर अपेंड मोड मध्ये जाते. आता मी तर
मी कंटेंट ऍड करत जातो. कारण की मला फाईल साईज लार्ज करायची असल्यामुळं. ओके, कंट्रोल सी केलं, कॅट ए डॉट txt, तर तुम्हाला फाईल डिस्प्ले होईल. ओके, ही फाईल आहे ती. आता मला ही जर फाईल स्प्लिट करायची असेल तर आपण स्प्लिट फाईल स्प्लिटचं पहिल्यांदा इन्फॉर्मेशन बघूया आणि मग पुढे जाऊया. man split. Okay, it will split the file into the 2 pieces depending upon the option. Okay, आणि ऑप्शन काय असतो, हाऊ मेनी लाईन्स. ओके, तर ते बघण्यासाठी आपल्याला इथं रन करून बघूया. स्प्लिट, कुठली फाईल स्प्लिट करायची आहे तर मी काय करतो, हायपन फक्त 10 लाईन्स फ्रॉम a डॉट txt. ओके ओके, a डॉट txt च्या फक्त 10 लाईन्स. ओके, सो इट विल बी स्प्लिटेड. हाऊ टू चेक, तर हे जर चेक करायचं असेल तर ls करावं लागेल. आणि ls केल्यानंतर तुम्हाला इथं कळून जाईल की 2 फाईल क्रिएट झालेत का. तर आपल्याकडे फाईल कुठली होती, a डॉट टेक्स्ट. ओके, तर a डॉट टेक्स्ट विल बी स्प्लिटेड इंटू द 2 फाईल्स. ओके, कसं कळेल, ls स्टार्टिंगला l हे असणारे फाईल्स दाखवा. ओके, सो इट विल बी a डॉट टेक्स्ट. आपल्याला स्प्लिट होऊन जर डिस्प्ले करायचे असेल तर आपल्याला स्प्लिट फाईल मिनिमम 100 लाईन्स असतात, त्यामुळे आपल्याला ती फाईल दिसत नाही. तुमची पूर्ण फाईल लार्ज पाहिजे आणि आपल्याला स्प्लिट 100 करायचं असेल तर मग 100 दिसतं ते. ओके, सो इथं आउटपुट मिळणार नाही. त्यानंतर पुढची एक कमांड आहे, त्यामध्ये हेड. हेड म्हणजे काय, टॉप ऑफ द लाईन्स. त्या फाईलच्या पहिल्या लाईन्स, पहिल्या टॉप 10 लाईन्स आपल्याला जर डिस्प्ले करायचे असतील तर हेड ही कमांड यूज करायची. हायपन 10 आणि फाईलचं नाव a डॉट txt. ओके, तर हे पहिल्यांदा तुम्हाला काय डिस्प्ले करतील, फर्स्ट 10 लाईन्स ऑफ दॅट फाईल. बरोबर, ह्याच्या अपोजिट जी कमांड आहे ती आहे टेल, TAIL. टेल, टेल म्हणजे काय, शेवटच्या फाईल्स, शेवटच्या लाईन्स. टेल 10 आणि a डॉट txt ह्या काय करेल, शेवटच्या 10 लाईन डिस्प्ले करेल. सो दॅट इज अ हेड अँड टेल कमांड. ओके, आणि लास्ट कमांड इन युअर manual, it's touch. A touch is used to create a new empty file. नवीन empty file जर मला क्रिएट करायची असेल तर मी कमांड यूज करणार touch, TOUCH, touch bb.txt. एंटर. that will create bb.txt empty file. कसं चेक करणार, cat bb.txt. ओके, फाईल आहे पण कंटेंट नाहीत, तेच मला चेक करायचं असेल, ls b स्टार एंटर केलं तर तुम्हाला कळेल देअर विल बी 2 फाइल्स ऑफ bb.txt आणि b.txt. सो दॅट विल बी युअर एक्सपेरिमेंट नंबर 6. ज्या कमांड त्यामध्ये दिलेल्या आहेत त्या. ओके, किंवा तिने अजून एक कॅटचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे. जर तुम्हाला फाईल सेव्ह करायच्या असतील किंवा फाईल आउटपुट करायच्या असतील किंवा आउट डायरेक्ट करायचे असतील तर त्यासाठी तिने एक कॅटचा यूज दिलेला आहे. कॅट बघा मी करून दाखवतो. डेस्टिनेशन फाईल म्हणजे सोर्स फाईल b.txt. ओके, त्यानंतर लेस दॅन bb.txt. ओके, 10 मिनिटं राहिलेले होतं आपलं. आता मी हे काय केलं ते बघा. ह्यासाठी आपल्याला कॅट b.txt पहिल्यांदा डिस्प्ले करून बघावं लागेल. तर ही बी फाईल आहे आणि मी वरती काय केलंय, कॅट b.txt लेस दॅन bb.txt केलंय. बरोबर ना.
cat bb.tx. बघा bb.tx ही जी फाईल क्रिएट झाल्या, एक्सटेन्शन कडे बघू नका, एक्सटेन्शन डज नॉट मॅटर, त्या एक्सटेन्शन ते तयार झालं. तर याचा अर्थ काय आहे, वी आर कॉपिंग द कंटेंट फ्रॉम b.text टू bb.text. ओके सर, दॅट विल बी यूज ऑफ कॅट कमांड. कॅट कमांड यूज करून, रिडायरेक्शनल एरो यूज करून आपण कंटेंट ऑफ बीबी मध्ये कॉपी केलेले आहेत. तर तेच दिलेलं आहे. आणि मग मॅन्युअल मध्ये तुमचे जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स बघा आणि ते अप्रोप्रिएट सोडवा. हे सगळं तुमच्या मॅन्युअल मध्ये दिलेलं आहे, जे मी आता रन करून दाखवलं तेच मी तुम्हाला सांगत होतो. आता क्रिएट 3 फाइल्स A1, A2, A3. तुम्ही कॅटने क्रिएट करा किंवा टच न करा. ओके, अप्लाय द डिफरंट कमांड्स. ओके, त्यानंतर तुम्हाला काय दिले बघा, व्हॉट आर द डिफरंट ऑप्शन्स ऑफ ls कमांड. ls कमांडचे ऑप्शन्स आणि त्याचे हे सगळे मॅन्युअली टेब्युलर लिहा. व्हॉट इज ls कमांड, व्हॉट इज यूज ऑफ ls कमांड, आणि त्याचे मिनिमम 4 ऑप्शन्स लिहा आणि त्याचा यूज लिहा. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डिफरंट ऑप्शन्स ऑफ me कमांड. ओके, स्प्लिट कमांड, जॉईन कमांडचे ऑप्शन्स, ls जॉईन, स्प्लिट ह्या कमांडचे ऑप्शन्स बघा. हे गुगलवर जर सर्च केलं तरी पण मिळून जाईल. तुम्हाला उबंटू इन्स्टॉल नसेल तरी पण चालेल. ओके, पण ऍटलीस्ट तुम्हाला 4 ऑप्शन जे लिहिता आले पाहिजेत. सगळे लिहिले तर चालतील. MCQ क्लास टेस्ट 2 मध्ये ह्या रिलेव्हंट क्वेश्चन असणार आहेत. आणि आता जे आपण सगळं केलं तेच आहे. डिस्प्ले द ऑल द फाइल्स विच आर स्टार्टेड फ्रॉम ए आणि एंड विथ वाय. तर ls a स्टार y एवढंच करायला लागेल. लिस्ट ऑल द फाइल्स बिगिन विथ m and ending with the range 1 to 5. तर याच्यात काय करावं लागेल, ls m स्टार 1 स्टार 2 स्टार 3 स्टार 4 स्टार. ओके, म्हणजे तुम्हाला हे कंटेंट मिळून जातील. त्यानंतर इफ यू वॉन्ट टू शो द कंटेंट ऑफ द फाईल, ओके, हॅव्हिंग द कॅरेक्टर, तुम्हाला एखादी फाईल डिस्प्ले करायची असेल तर कॅट कमांड यूज करावं लागेल. क्रिएट करायची असेल तर कॅट कमांड यूज करून abcd.text क्रिएट करा, ती कॉपी करा युजिंग cp. ओके, तुम्हाला जर आयनोड डिस्प्ले करायचे असेल ls-i यूज करा. जर तुमच्या फाईल प्रोसेसिंगच्या कमांड सगळ्या लिहा. ओके, त्यानंतर हेच त्यांनी खाली सांगितलेलं की 2 फाईल तयार करा, चॅप्टर 1 चॅप्टर 2. त्यामध्ये काही कंटेंट घ्या, ते कॉपी करून बघा, त्या फाईल डिस्प्ले करा कॅटनं, त्यांचं रिनेम करा आणि खाली ls चे ऑप्शन दिलेले आहेत. सो दॅट विल बी एक्सपेरिमेंट नंबर 6. आणि हेच मी तुम्हाला सांगत होतो की हे माझी वाट बघू नका, कमांड सगळ्या व्यवस्थित बघा. आणि तुम्हाला जे एक्सरसाइज दिलेले आहेत, एक्सरसाइज आणि हा जो एक्सरसाइज प्लस प्रॅक्टिकल रिलेटेड क्वेश्चन, तर आपल्या असाइनमेंट मध्ये हेच लिहायचं आहे, प्रॅक्टिकल रिलेटेड क्वेश्चन आणि एक्सरसाइज एवढंच लिहून मला पाठवायचं आहे. तर दॅट इज एक्सपेरिमेंट नंबर 6. ओके, हा 6वा एक्सपेरिमेंट आहे. ओके, अजून काही इश्यूज आहेत का? माझं काम संपलेलं आहे. सर मूव आणि कॉपी मधला डिफरन्स सांगा. हा, मूव जी कमांड आहे ना, मूवचा काय सिंटॅक्स होता, मूव सोर्स फाईल आणि डेस्टिनेशन फाईल. जेव्हा आपण mv a.text आणि b.text असं लिहितो त्यावेळी a.text मधले कंटेंट b मध्ये कॉपी होतात, पण देयर इज नो एक्झिस्टन्स ऑफ a.text. a.text ही ओव्हर राईट होते, रिनेम होते b.text न. पण सीपी मध्ये दोन्ही फाईल तशाच राहतात, म्हणजे सोर्स फाईल पण राहते आणि सोर्स फाईलची कंटेंट जे डेस्टिनेशन मध्ये आपण कॉपी केले तसेच राहतात. म्हणजे मी सीपी a.text स्पेस b.text दिलं तर a.text पण राहणार आणि b.text नवीन क्रिएट होईल. जर ती क्रिएट नसेल तर क्रिएट पण होते, बरोबर ना? तर MV ही रिनेम साठी यूज करतात. रिनेम मध्ये तुमची जी ओल्ड नेम आहे फाईलचं ते परत एक्झिस्टन्स परत यूज होत. ओके ओके, हे विचारतात, हा महत्वाचे आहेत. आणि जर मॅन्युअल व्यवस्थित बघितलं बाळांनो ना, तर त्यामध्ये तुम्ही प्रॉब्लेम कसे सोडवायचे, त्याचे सिंटॅक्स तिने अप्रोप्रिएट दिलेलं आहे. तर मी गेल्यावेळी पण आठवड्यापूर्वी सांगितलं, फक्त एक विद्यार्थ्यांना मला पाठवलेलं आहे की सर मी हे 5-6 एक्सपेरिमेंट केलेले आहेत आणि हे तुम्ही बघा म्हणून. जर तुम्ही मॅन्युअल कम्प्लीट करणारच नसला तर मी टर्म वर्क देणार नाही. 25 पैकी अपेक्षा सोडून द्या, मी 0 मार्क टाकताना मागं पुढे बघणार नाही.
इन केस जर एमसीक्यू तुमची फायनल एक्झाम झाली तर गुगलवर सर्च करूनच उत्तर देणार आहे. मी इंटरनल फेल करून टाकीन, मला काही अडचण नाही. मी पालकांच्या मीटिंग मध्ये पण सांगणार आहे, जो सिन्सिअर आहे, जो रेग्युलरली करतोय, त्यासाठी आपण आउट ऑफ 25 पण देईन. जर जो सिन्सिअर नसेल, तुम्ही काय करणारच नसला, तर माझ्याकडून अपेक्षा मार्कांची ठेवू नका. जो प्रामाणिक विद्यार्थी आहे त्याला मार्क मिळणार, जो नाही करत त्याला मी मार्क देऊ शकत नाही, कसल्याही कंडिशन मध्ये देऊ शकत नाही. नाहीतर मग काय त्यात फेअर काहीच राहणार नाही ना, सगळ्यांनाच आउट ऑफ आउट मार्क पडतील. हे तुम्ही बघा, मी म्हणून तुम्हाला सांगितलेलं एक आठवड्यापूर्वी की तुम्ही मॅन्युअल बघा, त्यात माझीही गरज नाही. जर एखादा चांगला विद्यार्थीने बघितला असेल, माझं काम काय आता पुढचं, उद्या आणि मी 2 वाजता घेणार एक्सपेरिमेंट नंबर 7वा, त्या फक्त कमांड रन करून दाखवणार. का तर तुम्हाला ते रन होतात का नाही हे कळावं, बरोबर ना. आता मी रन करून दाखवले सगळ्या झाल्या रन. हा, माझं काम ते आहे की तुम्ही जर इथं फिजिकली असता ना, तर तुम्ही एका एक्सपेरिमेंट म्हणजे 2 तासाचं आपलं प्रॅक्टिकल असतं, तर 2 तासामध्ये ॲन एन अवरेज मी हा सब्जेक्ट 5 वेळा म्हणजे 5 वर्ष घेतोय. 2 तासाच्या एक्सपेरिमेंट मध्ये आपली मुलं जवळजवळ 3 एक्सपेरिमेंट कम्प्लीट करतात. हेल्प पण बघतात, ऑप्शन बघतात. मी नुसतं सांगतो ही फाईल क्रिएट करा, असं करून बघा. इट इज व्हेरी इझी. ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये इथं प्रोग्रामिंग नाही, आपल्याला जी कमांड जशी दिल्या तशी रन करून बघायची, एवढंच आहे आपलं. ते जर तुम्ही करणार नसला सिन्सिअरली, तर मग फॉरगेट अबाउट द मार्क्स. मार्कांसाठीच करणार आहे तर अवघड आहे, कारण की पुढे जाऊन लिनक्सवर जो काम करणार आहे त्याला ह्या कमांड्स लागतात. कारण की लिनक्स हे काय डबल क्लिकवर वर्क होणारी ऑपरेटिंग सिस्टीम नाही, तिथे कमांड्स तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ओके ओके सर. एक्सपेरिमेंट नंबर 6 इज ओव्हर. नेक्स्ट टाइम ह्या आठवड्यात आपण कम्प्लीट करतोय. जर तुम्ही मॅन्युअल व्यवस्थित बघितलं बाळांनो, आणि कळून जाईल. मी परत एकदा तेच सांगतोय की तुम्ही ते सगळे बघून घ्या. रायटिंग वर्क संपवा, डॉन्की वर्क ठेवू नका. कारण की परत फाईन 15, 16, 17ला तुमचं क्लास टेस्ट 2 असेल, त्यानंतर तुमचं सबमिशन असणार, त्यावेळी पळापळ करून काही उपयोग होणार नाही. त्याच्या पहिल्यांदा तुम्हाला जे प्रॅक्टिकल वर्क आहे आणि जे एक्सरसाइज वर्क आहे ते तुमच्या मॅन्युअल मध्ये ऑलरेडी तुम्हाला दिलेलं आहे आणि ते तुम्हाला करायचं आहे. आता पुढे 7वा एक्सपेरिमेंट, 8वा, 9वा, 10वा हे आपण रोज एक घ्यायला लागलोय. ह्या आठवड्यात ते कम्प्लीट होऊन जाईल. आणि जर व्यवस्थित बघितलं तर हे जे पुढचे एक्सपेरिमेंट आहेत 14वा आणि 15वा, हे तुम्हाला इम्प्लिमेंटेशनला नाही, आणि हे मी शिकवलेलं आहे शेड्युलिंग अल्गोरिदम मध्ये. त्याच्या रिलेटेड जे क्वेश्चन्स आहेत थेरॉटिकल ते लिहा. आणि जर तुम्हाला हे सी प्रोग्राम बघायचं असेल तर गुगलवर टाका सी प्रोग्राम फॉर फर्स्ट आउट पेज रिप्लेसमेंट, मिळून जातो. आहे असा रन करा. तुम्हाला प्रोग्राम राईटला नाही. फायनल क्वेश्चन पेपर मध्ये राईट अ प्रोग्राम फॉर शेड्युलिंग कधीही विचारलेलं नाही किंवा विचारलं जाणार नाही. कारण की प्रोग्राम रायटिंग ओएस मध्ये आपल्या डिप्लोमाला नाही, पण डिग्रीला आहे असा सिलेबस आहे. डिग्रीच्या आणि डिप्लोमाच्या सिलेबस मध्ये फक्त एवढाच बदल आहे की जिथं प्रोग्राम आहेत ओएसला. ओके, त्यामुळं काम ठेवू नका. तुम्ही जे एक्सपेरिमेंट आहेत ते बघा, ते कम्प्लीट करा. तुम्हाला तर त्या प्रत्येक एक्सपेरिमेंट मध्ये फक्त 2 टास्क करायचे आहेत की त्या एक्सपेरिमेंट मध्ये जो तुमच्या मॅन्युअल मध्ये दिलेले आहेत हे 2 टास्क कम्प्लीट करायचे आहेत. एक कुठलं प्रॅक्टिकल वर्क, बरोबर ना, आणि दुसरं एक्सरसाइज. ह्या 2 गोष्टी तुम्ही तुमच्या रफ पेजेसवर लिहा, रूल्ड पेजेसवर, आणि त्या मला सबमिट करायचे आहेत. सो दॅट इज युअर टर्म वर्क. तर हे वेळ घालवू नका, वेळ घालवून काही उपयोग होणार नाही. आपण हे कंटिन्युअसली मी घेत जाणार. उद्या एक्सपेरिमेंट नंबर 7वा, परत 8वा, 9वा, 10वा हे कंटिन्यू जाणार. 14वा जे शेवटचे 2 एक्सपेरिमेंट आहेत ते ऑलरेडी झालेले आहेत.